नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राहुल. आराधना क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मागचा जो माझा आमवाताशी रिलेटेड जो व्हिडिओ होता, ऑटोइम्यून डिसीजशी रिलेटेड, तो आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे ॲप्रिशिएट केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो. आजचा माझा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये मी संधिवात, त्यातले 2 आजार असे की सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आणि लंबार स्पॉन्डिलायटिस, ह्या दोन्ही आजारांची ॲलोपॅथीनुसार आणि आयुर्वेदनुसार चर्चा करणार आहे. मन्यास्तंभ म्हणून वर्णन आहे, कटिशूल म्हणून आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. त्या दोघांचं आपण आज स्पेसिफिकली त्याची लक्षणं आणि त्याची ट्रीटमेंटशी रिलेटेड चर्चा मी आज करणार आहे. रोजच्या दैनंदिन OPDमध्ये बघण्यात येतं आहे की ह्या 2 आजाराच्या पेशंटचं वय, आम्ही हा आजार किंवा आपणही लक्षात घेत असाल की आपण हा दोन्ही आजार जे आहेत, म्हणजे मानेचा आजार आणि कमरेचा आजार, हे जसं वय परत्वे वाढत जातो, 40 ते 50 वर्षाच्या पुढील रुग्णसंख्या याच्यामध्ये बऱ्यापैकी असते. परंतु आज असं दिसतंय की 15 वर्षाच्या मुलाला सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, तो मानेचा बेल्ट वापरतोय. 20 वर्षाच्या स्त्रीला आहे, 25 वर्षाच्या स्त्रीला आहे. एखादी प्रेग्नन्सी झाल्यानंतर कमरेचा आजार जडतायत. काय कारण असेल? याच्यामुळे हा आज व्हिडिओ बनवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. कारण आमवात प्रचंड वेदना असतात आणि त्यातल्या त्यात ह्या 2 संधिवाताचे जे हे 2 आजार आहेत त्याच्यामध्ये प्रचंड वेदना. म्हणजे तुमचं जो दैनंदिन दिनक्रम थांबवण्याचे ह्या दोन्ही आजारामध्ये क्षमता आहे. म्हणजे तुमचं जे नॉर्मल वेलबिईंग आहे, डेली रुटीन आहे, हे दोन्हींमध्ये अडथळा आणणं किंबहुना थांबवणं, ह्या दोन्ही आजारांमध्ये त्या प्रकारच्या तीव्रता आहे. त्यामुळे आमवाताचं तर आपण ऐकालच, ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी. आज आपण यावर चर्चा करूया. सर्वायकल हा जो रिजन आहे हा मानेचा रिजन आहे, म्हणून त्याला म्हणतात मन्यास्तंभ. सर्वायकलचे 7 वर्टिब्रा असतात. मणके जे असतात त्याच्यामध्ये 7 वर्टिब्रा हे मानेच्या लगत असतात, म्हणून आपण तिथे सर्वायकल रिजन म्हणतो. आणि त्यालाच आपण तिथे ज्या वेदना होतात त्या वेदनेला नाव दिलं आहे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस. स्पॉन्डिलायटिस म्हणजे जिथे 2 संधी आहेत, 2 वर्टिब्रा जिथे एकत्र येतात तिथे काहीतरी वेदना, आणि त्या मग डिफरन्शिएट केल्यात ॲलोपॅथीमध्ये. आपण मन्यास्तंभ म्हणजे त्याच्यामध्ये स्तंभता येते, कन्स्ट्रिक्शन येतं, रिस्ट्रिक्शन येतं, तिथे स्तंभ होतो. मानेच्या मणक्यांमध्ये स्तंभता येणे, रिस्ट्रिक्शन येणे, म्हणून मन्यास्तंभ. त्याची आपण कारणं बघूया. शिर्यते तत् शरीरम असं म्हटलं, म्हणजे सतत क्षणाक्षणाला जे झीज होते त्याला शरीर म्हणतात. त्या दृष्टीनेही आपल्या सर्व शरीरातील सेल्सची, पेशींची ही झीज होत असते. ती कालांतराने आपल्या आहार विहारातून, आपल्या दिनचर्येतून, ऋतुचर्येतून ती भरून निघते. परंतु अशा केसेसमध्ये ती झीज भरून न निघल्यामुळे, म्हणून म्हणतो आपण झीज झाली आहे. परंतु ही झीज वयामानानुसार होते का? नाही. मी आत्ताच तुम्हाला जे सांगितलं आहे, कोणत्याही वयामध्ये, म्हणजे अक्षरशः हे बालवयापासून तर ते आता ओल्ड एजपर्यंत तर आपण ठीक आहे, ओल्ड एजपर्यंत आपण काही केसेस सोडून देऊया, पण बालवयापासून आणि हे मध्य वयापर्यंत देखील याचं प्रमाण सरासरी वाढत चाललं आहे. म्हणजे त्याचं प्रमाण हे 70% आहे आज. सर्वायकल आणि लंबारचे पेशंट हे जवळजवळ 100पैकी 70% लोक, हे खूप मोठ्या प्रमाणात. आणि हे वेदनादायी आहे, प्रचंड वेदना असतात त्याच्यामध्ये. याची लक्षणं जी आहेत ती, तुमचा मान दुखते, ठीक आहे, तसंच लंबारचा आपण नंतर विचार करूया. मान दुखते याची, आणि मुंग्या येतात, त्याला टिंगलिंग नमनेस म्हणतात. मग माने शोल्डरमध्ये येतात, परत तुमच्या एल्बो, परत तुमच्या दोन्ही व्रिस्ट जॉईंट, हँड मुवमेंटपर्यंत, फिंगर मुवमेंटपर्यंत, ज्या तुमच्या फाईन मुवमेंट आहे तिथे तुम्हाला सतत वेदना जाणवतात. एक कळ निघत असते, एक इलेक्ट्रिक करंट पास होत असतो, आणि थोडक्यात नमनेस येतं, म्हणजे मुंग्या येतात, हात जड होतो, थोडक्यात बधिरता येते, विकनेस असतो. मुवमेंट करताना तुम्हाला सतत जाणवतं की आपल्याला हातामध्ये एखादी वस्तू आपण पकडतो, तिचं एक ग्रीप जी होती, ज्याच्यामुळे आपण एक 30 किलोची ग्रीप असते, म्हणजे त्यात ते ग्रीपचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्यात टेस्टिंग केलं जातं की तुमची ग्रीप व्हॅल्यू किती आहे. पण ती आज ग्रीप करताच येत नाही, अंगठ्याने ताकद लागतच नाही आहे, बोटात ताकद नाही आहे. आणि नंतर येतं रिस्ट्रिक्टेड मुवमेंट, आणि ती मुवमेंट करतानाही पेन होतं, म्हणजे तुमची हालचाल जी आहे, लवचिकता आहे ती कमी होते, वेदना फार जास्त असतात. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या आपण स्पेशली पेशंटला विचारतो. एस मुवमेंट, म्हणजे तुम्ही एस म्हणा, होकारार्थी मान हलवा, नाही हलवता येत, नकारार्थी मान हलवा, नो मुवमेंट, नाही हलवतात, वेदना होतात. आता काय होतं की बरेचसे लोक सहन करतात, ते मुवमेंट करतात, परंतु वेदना जाणवतात. म्हणजे तिथे जे अलाइनमेंट आहे, तिथे जे मशिनरी वर्क्स जे परमेश्वराने करून दिलेलं आहे, त्या वर्कमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आला. मग तो प्रॉब्लेम कोणत्या प्रकारचा असू शकतो? तिथे तुम्हाला हाडं आहेत, बोनमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, तिथे मसल्स असतात, पेशींमध्ये प्रॉब्लेम असतो, तिथे आर्टरीज आहेत, वेन्स आहेत, तिथे न्यूरॉन्स आहेत,
तिथून नर्व्स पास होतात, म्हणजे जी मेंदूकडून जी पेरिफेरल नर्वस सिस्टम आहे जी स्पायनल कॉर्ड मार्फत ची केली जाते, तिथे प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर लिगामेंट्स असतात, टेंडन्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आणखीन तुमची रक्ताची व्हॅल्यू किती आहे, तुमचं हिमोग्लोबिन किती आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम किती आहे, फॉस्फरस किती आहे, अदर अल्कलाईन मिनरल्स किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं फार त्याच्यामध्ये हे आहे. म्हणूनच तर काय होतं, याचं सक्सेस रेट फार कमी आहे. ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण विचार केला तर याचा सक्सेस रेट फार कमी आहे. आता याची कारणं काय काय आहे, की समजा तुम्ही कदाचित मार लागते, कधी बाईकवरून पडलं जातं किंवा क्वचित कधीतरी काही घेताना मार लागतो, पडतं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि आणखीनही आता जी प्रोफेशनल कारणं काय काय आहेत, नोकरी व्यवसाय तुमचा, तुम्ही जर सतत शेटजीव आणि खुर्चीवर बसून पैशाची देवाणघेवाण करताय, तुमचं वजन बहुतेक वाढत चाललं आहे, तुम्ही दिवसाला 10 वेळा स्मोकिंग करताय, रात्री तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अल्कोहोल लागतं आहे, रात्री झोपताना तुम्हाला अल्कोहोल लागतं आहे, तुमच्याकडे व्यायामाचा अभाव आहे, तुमचं चालणं फिरणं नाही आहे, तुमची लाईफस्टाईल एकदम सिडेंटरी आहे. म्हणजे आता डॉक्टर लोकसुद्धा म्हणायला तुमचं एक कचरा खाणं खाताय तुम्ही. ह्याही गोष्टी आता डॉक्टरांच्या तोंडून यायला लागल्यात. म्हणजे डॉक्टरसुद्धा काय केले, ट्रीटमेंटमध्ये त्यांना लिमिटेशन कळलं आहे. कारण जर पेशंट जर सतत मैद्याचे पदार्थ खातोय, सतत भरपूर कोल्ड्रिंक्स पितोय, अल्कोहोल पितोय, तर माझ्या औषधांनी फरक नाही पडत. आणि मग डॉक्टरांना दोष मिळतो, औषधांना दोष मिळतो, त्या एखाद्या पॅथीला दोष मिळतो. परंतु आज हे आपल्याला सगळ्यांना समजून घ्यावं लागेल की त्यात मी किती सपोर्ट करतोय. मी डॉक्टरकडे गेलो, एक्सरे काढला, MRI काढला, त्याने 4 औषधं खातोय, तर मला बरं वाटलं पाहिजे. ही जी संकल्पना आहे ही आता चेंज करायला पाहिजे. की आता तुम्ही पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी, म्हणजे तुम्ही स्वतः डॉक्टर बनलं पाहिजे. तुमचा आहार विहार हा तुम्ही जे औषधं घेताय त्याच पद्धतीने तुमचा आहार असावा. म्हणजे युअर फूड इज युअर मेडिसिन, याचा जर तुम्ही थोडक्यात विचार करावा. तसंच मी आता लंबार स्पॉन्डिलायटिस विषयी आपल्याला करतो की कंबरेगत वेदना. लंबार नावाचे 5 वर्टिब्रा असतात, महत्त्वाचे वर्टिब्रा असतात, जिथे तुमचं स्पायनल कॉर्ड शेवटी एंड होत जातो, त्याला स्पायनल टेल म्हटलं जातं. तो रिजन महत्त्वाचा, म्हणजे तुमच्या पायाकडच्या सगळ्या नर्व्स म्हणा किंवा ते सगळ्या तुमचं ब्लॅडर कंट्रोल, तुमच्या इतर सगळं टेस्टिस म्हणा, याच्या सगळ्या कंट्रोल, फिमेलमध्ये गर्भाशयाचे कंट्रोल, सगळे कंट्रोल ह्या त्या पॉईंटला असतात. आणि तिथे वेदना होतं. त्याची तीच कारणं, पडणं, लागणं, कदाचित फ्रॅक्चर वगैरे, ह्या गोष्टी आपण ॲलोपॅथीच्या दृष्टीने, सर्जरी पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण त्याचा विचार करू शकतो. आणि आता मी महत्त्वाचं जातो की त्याचं डायग्नोसिस कसं केलं जातं. तर प्रत्येकदाच बरेचसे डॉक्टर, ऑर्थोपेडिक डॉक्टर, तो जा तुम्ही एक्सरे काढून या, नाही तर MRI करा, CT स्कॅन करा, अशा गोष्टी सांगितल्या जातात. माझ्याकडे येणाऱ्या पेशंट आपण त्या दृष्टीने फारच जर मार लागला आहे आणि फारच एकदम सिव्हिअर पेन आणि कमी पिरियडमध्ये असेल तर आपण नक्कीच ॲडवाईस करतो. अदरवाईज याची गरज नसते. डॉक्टरांनाही कळलं पाहिजे की हे नेमकं काय, आपण याला अगोदर सेटल करूया. नुसतंच पेशंटला धावपळ करून त्यांचे सगळे रिपोर्ट एकत्र करून तुम्ही जर स्टिरॉइडच देणार असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि एक प्रकारचं पेशंटला आपण मिसगाईड करतो. डायग्नोसिस आज आलेत हो, सगळे एक्सरे, CT स्कॅन आज आलेत, परंतु आयुर्वेद 5,000 वर्षापासून आहे, ॲलोपॅथी 100 ते 150 वर्षापासून आहे. म्हणजे सगळेच डॉक्टर काही असे पळत नव्हते. तुम्ही तुमचं ज्ञान वाढवा डॉक्टर, म्हणजे ते प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे. आता ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने काय केलं जातं की पेन किलरचं औषध अगोदर दिलं जातं, जे नॉर्मली OTC, ऑन काउंटर सेल, मेडिकलवरही मिळतं. त्यातल्या त्यात एखादं सुटेबल पेन किलर ॲडवाईस केलं जातं. त्याच्याबरोबर एक अँटासिड असतं. नक्कीच एखादा व्हिटॅमिनची गरज असते. शाकाहारी पेशंट असतात, बहुतेक कधीच मांसाहार घेतलेला नसतो, म्हणजे मांसाहार करूच नाही. उलट असं लक्षात आलं की मांसाहार रेग्युलर करणाऱ्या लोकांमध्ये हे अशा प्रकारच्या आर्थरायटिसचं प्रमाण जास्त आहे. कारण काय होतं, ॲब्सॉर्प्शन महत्त्वाचं आहे. तुम्ही सोनं खा हो, त्याचं ॲब्सॉर्ब झालं पाहिजे, तुमच्या रक्तात खेचलं गेलं पाहिजे आणि ते युटिलाइज झालं पाहिजे. त्याला म्हणतात मेटाबॉलिझम आणि ॲसिमिलेशन. ते होत नाही, फक्त चवीपुरतं खातात. त्याचे दुष्परिणाम नक्कीच होतात. फायदा हा फक्त 10% असतो, 90% दुष्परिणाम असतात. हे आता हळूहळू लोकांच्या लक्षात येते. करोना इफेक्टमुळे लोक थोडंसं घाबरलेत आणि स्वतःच्या आरोग्याकडे आणि समाजाकडे एक वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. ही खरी चांगली गोष्ट आहे. हा एक करोना इफेक्ट चांगला असं म्हणावं लागेल. आणि दुसरं, हे पेन किलर दिले जातात, फार तर फार एखाद्या वेळेस अँटीबायोटिक दिलं जातो आणि सूज वगैरे असेल तर ती कमी केली जाते. अशाच ट्रीटमेंट बरेच दिवस चालतात. त्याच्यानंतर मग पेशंटची कंटिन्युअस कंप्लेंट तीच असते की वेदना आहेतच डॉक्टर. मग त्यात एखादं स्टिरॉइडचं टॅबलेट सुरू केली जाते. स्टिरॉइड इज अ मॅजिक ड्रग, आराम मिळतो त्याने, परंतु वयानुसार आता काय बघतो की 20-20 वर्षाच्या मुलांनाही स्टिरॉइडवर 2-2 वर्ष असतात. वाईट वाटतं, कारण नंतर त्यांना डायबिटीज होणारच आहे. नंतर ते कोणत्याही कामात त्यांचं रिटायरमेंट एज म्हणजे विचारायचंच नाही. ते म्हणजे अक्षरशः म्हणतात ना, ते बेडला खिळून राहणार आहे. म्हणजे बेड आणि त्यांचा जो घरातला बेड आणि ते
म्हणजे असं आहे. आता ह्या गोष्टी सगळ्या नंतरच्याही असतात. मी आज जर स्टिरॉइड देतोय 20 वर्षाच्या मुलाला, तर त्याचं पुढील 20 वर्षानंतर काय होणार आहे याचं डॉक्टरांनी विचार करायला हवा आहे. आणि थोडक्यात लिमिटेशन आहेत, ती गोष्ट आपण वेगळी पकडतो. आता नवीन ट्रीटमेंट ॲलोपॅथीमध्ये आलेली आहे की ट्रिगर पॉईंट इंजेक्शन. तुमचं गुडघा दुखतोय ना, कुठे दुखतंय सांगा आजी, हां ठीक आहे, तुम्ही उद्या या, आपण त्याला गुडघ्यामध्ये इंजेक्शन देऊ. कंबर दुखते का, ठीक आहे, कंबरेत इंजेक्शन देऊ. मानेत कुठे वेदना होत आहे, ठीक आहे, मग ते एक्सरे करणार, मग ते अंडर सोनोग्राफी गायडन्समध्ये ते इंजेक्शन दिलं जातं. इंजेक्शन हे कशाचं असतं, ते काही जादू नाही आहे. ते वेगवेगळे प्रकारचे औषधं, त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतील, स्टिरॉइडच असतं नॉर्मली, जे तुमचं पेन मॅनेजमेंट करणारी असतात. अशा प्रकारचे इंजेक्शन ते दिले जातात. 2 ते 3 महिने नक्कीच तुम्हाला आराम होतो, परंतु ते वेदना होतात. मग ह्या सगळ्या लिमिटेशन्स आहेत. आता ह्या कुणाच्या लिमिटेशन्स आहेत हे आपल्याला ओळखावं लागेल. आणि मग अशा सततच्या वापरातून मग काय होतं की बॅड न्यूरोलॉजिकल कंडिशन्स येतात. म्हणजे जर तुम्ही एकाच आजीने एकाच पॉईंटला जर मागील 5 वर्षामध्ये 10 वेळा इंजेक्शन घेतले, तर नक्कीच तिला त्या ठिकाणी त्या इंजेक्शनचा फायदा होतोय, म्हणूनच ती घेत आहे. परंतु तिचे नुकसान किती होतं हे तिच्या लक्षात येत नाही. त्यालाच आपण न्यूरोलॉजिकल कंडिशन्स म्हणतो. मग तिची स्मृतीभ्रंश होऊ शकते, त्यालाच अल्झायमर डिसीज म्हणतात. लक्षात नाही राहत, मेमरी लॉस होते, झोप लागत नाही, किंवा तो एक स्टिरॉइड पॉईंट ऑफ व्ह्यूने जे विड्रॉल सिम्पटम्स जे आहेत ते होतात. आज मी आयुर्वेदानुसार याच्याशी चर्चा करतोय. आयुर्वेद काय करतंय की जी झीज झाली आहे ती कशा प्रकारे भरून काढायची, ती आहारातूनच भरून काढायची आणि थोडं सपोर्टिंग मेडिसिन. मग आपण पेशंटला सांगतो की तू प्रॉपर, मग फिजिओथेरपीचा पण आजकाल आपण सल्ला घेतला जातो. पण फिजिओथेरपी पण फार प्रोफेशनल आहे, त्यांच्याकडूनही बऱ्याचशा मिसिंग गोष्टी होतात. बरेचसे पेशंट फिजिओथेरपी नंतर त्यांच्या वेदना वाढलेल्या आहेत असंही आपल्याला दिसतंय. मग आपण त्याला योगासनं सांगतो, प्रॉपर योगासनं. भुजंगासन आहे, पद्मासनामध्ये तुम्ही बसा. त्याने काय होतं की तुमची ती नर्वला प्रॉपर डायरेक्शनने घेऊन जातं. म्हणजे हे जे सायन्स आहे ना, हे एकदम मी असं म्हणतो की हे डायरेक्ट सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही म्हणजे फक्त आता पद्मासनात बसल्यानंतर काय फायदे होतात, याच्यामध्ये तुमचे सगळे ट्रिगर पॉईंट दाबले जातात. जे चायनामध्ये आहे की जो त्याला आपण प्रेशर पॉईंट दाबणं, म्हणजे त्यांच्याकडे ते ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, ते सर्व तुमचे पॉईंट दाबले जातात. तुमचं वेदना शमनाचं काम पद्मासनात बसल्यानंतर तुमच्या, म्हणजे असं नाही की 2 दिवस, त्याला कंटिन्युएशनमध्ये तुमचं ते पेन किलरचं ॲक्शन केलं जातं. इथपासून आपण सुरुवात करतो. तुम्हाला जर 5 मिनटं तुम्ही पद्मासनात बसताय आणि एक कॉम्बिफ्लॅमची गोळी घेता, तर मी म्हणेल पद्मासन तुम्ही स्वतः हे करणार की अरे हां, कशाला ते कॉम्बिफ्लॅम, कशाला ती पेन किलर. म्हणजे मला असं म्हणायचं की पद्मासनात बसल्यानंतर नाही, लगेच नाही, परंतु ते कंटिन्युएशनमध्ये तुमचे जे ट्रिगर पॉईंट दाबले जातात, त्यातून तुमचे हॅपी हार्मोन सिक्रेशन होतं. तुमचं जो मणक्याचा जो आहे एस शेपमध्ये आहे, तो मणका जो आकार जो आहे तो व्यवस्थित होतो. म्हणजे अशा प्रकारचे योगासन आहेत. हे तुम्हाला जसं वयामानाने जमेल तसं तुम्ही नक्की प्रयत्न करा. आपण त्यातल्या त्यात काही योगासनं सजेस्ट करतो. मी 2 तुम्हाला सांगतो. एक भुजंगासन, जे मानेकरता महत्त्वाचं आहे. एक सिंहासन देखील, तेही मानेकरता महत्त्वाचं आहे. आणि पद्मासन, सर्वांगासन, ही 2 आसनं. इतरही आसनं आहेत, नक्कीच आहेत, परंतु ती कालांतराने आणि इंडिव्हिज्युअल केसेसमध्ये चेंज होऊ शकतात. परंतु प्रॉपर अंडर गायडन्स तुम्ही जर योगासनं केली, तर तुमचे ह्या 2 वेदना, सर्वायकल आणि लंबार, याच्यामध्ये 70 ते 80% फरक पडतो. विदाऊट मेडिसिन, आहार फॉलो करा यातून. पण ह्या काय होतं की लोकांना झट मागणी पट भी आ चाहिए, त्यात तुम्हाला म्हणून पेन किलरकडे तुम्ही जाता. असू दे. नंतर आपण याच्याकडे असा विचार करतो ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने की काही गुगुळकल्प आहेत, हे जे आम्ही प्रत्येक वयामानाने पेशंटच्या दृष्टीने आम्ही बनवतो. क्लिनिकमध्ये 2 दिवस वेळ घेतो. त्यात ते औषधं काय घ्यावे याचं प्रमाण. आता एखादं उदाहरणार्थ समजा त्रिफळा गुगुळ आहे, तर मग त्याच्यामध्ये ह्या व्यक्तीला समप्रमाण आहे, पण मग गुगुळकल्प किती घ्यावा. समजा हा 20 वर्षाचा मुलाला हा त्रास झाला आहे, एक 40 वर्षाचा, 60 वर्ष, आपल्याकडे अशा कॅटेगरीज आपण बनवल्या आहेत. त्याचा आहार विहार कसा आहे, त्याचं वजन कसं आहे, त्याचं स्वतःचं बल कसं आहे. एखादं मी एक पोटंट मेडिसिन त्याला, फुल पॉवरफुल मेडिसिन त्याला देईल आणि मग त्याला ते सूट होणार नाही, गरम पडेल, आग होईल, जुलाब होतील, त्रास होईल, तर त्याची ट्रीटमेंट थांबून जाईल आणि डॉक्टरची असफलता, पेशंटलाही आराम नाही. म्हणजे आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल केसमध्ये औषधं बनवतो. त्याच्यामध्ये काही गुगुळकल्प आहेत. आपण पेशंटला महत्त्वाचं म्हणजे काय करतो की गाईचं तूप तुम्ही भरपूर खा, स्पेशली गाईचं तूप, कारण त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे विटॅमिन आहेत. आणि स्वतः तूप हे जसं सोनं असतं, कितीही तुम्ही उकळा, किती गरम करा, ते 100% तसंच राहतं. तसंच गाईचं तूप आहे, त्यातून तुमची शरीराची झीज चांगल्या प्रकारे भरून निघते. मग आपण काही तुपात काही औषधं बनवलेली असतात जी थोडंसं त्याचा स्पीड वाढवतात, ॲब्सॉर्प्शनचा, मेटाबॉलिझमचा, ॲसिम्युलेशनचा, अशा प्रकारचे आपण औषधं बनवतो. बरेचदा गुगुळकल्पांचा विचार करतो, वजन कमी करण्याचं सजेशन करतो, व्यायामाचा आग्रह करतो. योगासनं त्यातल्या त्यात महत्त्वाची आहेत.
अशा दृष्टीने आहे. आता मी तुम्हाला एक शेवटचं जरा एक ट्रीटमेंट पार्टमध्ये एक 2 मिनिटाचं सांगतो, की आपण आयुर्वेदिक औषधं ह्या दृष्टीने घ्यावीत असं माझं नक्कीच तुम्हाला सजेशन राहील. हां, जर तिथे सर्जिकल इंटरव्हेन्शन असेल की नाही, ही नर्व आता कॉम्प्रेस झाली आहे किंवा ही नर्व पूर्ण आता ट्विस्ट झाली आहे आणि आता पर्यायच नाही, आता तिथे खूप जुनाट आजार झाला आहे, तर काय करावं? तर मग जर डॉक्टरांनी तुम्हाला सजेस्ट केलं की नाही, आपण याला ऑपरेशन करून आपण नक्कीच याला हे करू शकतो, तर तुम्ही नक्कीच तो विचार करावा. परंतु काय होतं की लंबार स्पॉन्डिलायटिस, स्पेशली लंबार आणि सर्वायकलमध्ये ऑपरेशनचा सक्सेस रेट हा फार कमी आहे, फार कमी. आणि म्हणजे काय होतं की चालणारा फिरणारा पेशंट ऑपरेशननंतर परत एका जागी बसतो, हेही. आणि डॉक्टर स्पष्ट सांगतात, म्हणजे ते प्रयत्न 100% करतात, परंतु ते स्पष्ट सांगतात की आम्ही जबाबदारी घेत नाही आहेत, आपण याच्यावर सही करून द्यावी. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की थोडंसं आपल्याला त्रासदायक आहेत. तर मी तुम्हाला सुचवलेले की गुगुळकल्पांचा मी इथे चांगल्या प्रकारे वापर करतो आणि रिझल्ट 100% आहेत. 100% म्हणजे पेशंटच्या वेदना 100 दिवसामध्ये. वय कमी असेल तर आपण 100 दिवसांचं सांगतो. थोडंसं वय परतवे किंवा आजार हा 10 वर्षापूर्वीपासून आहे, सर्व औषध करून झालेत, आज माझा तुम्ही व्हिडिओ ऐकला आणि मग तुम्हाला वाटलं की मग माझं लवकर होईल का, तर अशा पेशंटला आपण 200 दिवसाचं म्हणजे 6 महिने, 3 महिने ते 6 महिने आपण त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये माझे गुगुळकल्प आहेत. आपली ही जी औषधं येतात गुजरातवरून येतात, हे रॉ मटेरियल चांगलं आहे, सर्व प्रकारचं आपण त्याच्यामध्ये प्रिपरेशन जे आहे ते जे औषधं एकदम पोटंट आहे, जे रॉ मटेरियल ते पोटंट येतं आणि आपण स्वतः बनवतो, त्याच्यामध्ये आपण कशाही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही आहे. प्रत्येक औषधाचं एक अनुपान आहे, म्हणजे हे तुम्ही तुपाबरोबरच घेतलं पाहिजे, हे मधाबरोबर घेतलं पाहिजे, कदाचित हे औषध तुम्हाला गरम पाण्याबरोबर घ्यावं लागेल, त्याच्या अगोदर तुम्हाला हेच खावं लागेल, असं डिटेलिंग आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादं एक्स नावाचं औषध आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला मुगाची खिचडी आणि तुम्हाला दूध असं हे खावं लागेल आणि मग ती गोळी घ्यावं लागेल आणि ती गोळी घेताना तुम्हाला मध हे अनुपान लागेल. म्हणजे असं आपण ते स्पेसिफिक अनुभवातून आणि आपल्या शास्त्रामधून जे आपल्याला कळलं आहे त्याप्रकारे आपण सजेशन करत असतो. त्यात महत्त्वाचं औषधं भरपूर आहेत, परंतु मला आपल्याला एकच सांगायचं आहे की आपण माझ्याशी संपर्क करताना कदाचित ह्या नंबरवर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपला मला तुमचे काही रिपोर्ट्स असतील ते पाठवा, आपण त्या दृष्टीने त्याचा अभ्यास केला जातो आणि ती औषधं तुम्ही माझ्या प्रत्यक्ष क्लिनिकला आले तर फार उत्तम होईल. नाही तर आपण ती कुरिअरने देखील औषधं हे करण्याचा प्रयत्न करतो, कुरिअरने पाठवतो, स्पीड पोस्टने पाठवतो, 1 ते 2 दिवसात ते येऊन जातात. आणि अशा पुढच्या गोष्टी आपण एक थोडक्यात वेदना शमनाचं काम आणि मानसिक आधार देण्याचं काम मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. ॲलोपॅथीमध्ये बरेचदा विटॅमिन्स असतात, विटॅमिन B12 नावाचं विटॅमिन, तेही तुम्ही घेऊ शकता, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता किंवा नॉर्मली विटॅमिन B कॉम्प्लेक्स आहेत, विटॅमिन जे काही विटॅमिन ते न्यूट्रिशनल सप्लिमेंट फार आवश्यकता आहे, ते आपण आहारातून पूर्ण करतो. परंतु समजा नाहीच काही होत तर ॲलोपॅथीमध्ये जे सप्लिमेंट म्हणून आहे त्याचा नक्कीच आपण वापर केला पाहिजे. पथ्य अपथ्याचाही आपण प्रत्येकानुसार सांगितलं जातं, कारण डायबिटीज पेशंटला समजा जर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असेल आणि आपण त्यांना जर सांगितले की तुम्ही हेच खा, तर नाही होत, त्यांना भूक लागते, तहान लागते. प्रत्येका दृष्टीने आपल्याला काय आहे की आजाराचं शमन नक्कीच करायचं आहे, पण पेशंटची शारीरिक आणि मानसिक अवस्था आपल्याला सुधारायची आहे. तेच तर हॅपी हार्मोन्सचं काम आहे ना, की जर तुमचा गुडघा जरी दुखत असेल आणि तुमचं मानसिक बल हे जर मजबूत असेल तर ते गुडघ्याच्या वेदना ह्या तुम्ही सहन करताय आणि शमन होत आहेत ते असं, कारण मानसिक स्थैर्यच फार गरजेचं आहे. अशा प्रकारे मी आजचा हा व्हिडिओ थांबवतो आहे. औषधं भरपूर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आहेत, नवीन रिसर्च चालू आहेत, परंतु रिझल्ट नाही आहे. म्हणून हा आजचा व्हिडिओ आयुर्वेदामार्फत मी कशा प्रकारे याची ट्रीटमेंट करू शकतो हे आपल्याला सांगण्याकरता होता. मी आपल्या सर्वांचा आभार मानतो, आपण हा व्हिडिओ ऐकला. जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही मी व्हिडिओमध्ये माझा जो नंबर सांगतो आहे त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा. नाही तर मला तुम्ही कदाचित कॉलही करू शकता. कॉलमध्ये थोडं कदाचित मी बिझी असतो, त्यामुळे तुम्ही नॉर्मली मी त्या पद्धतीने मी आपल्याला नक्कीच कमेंट्सही केले तरी चालतील. मी नक्कीच आपल्याला माझ्या परीने आणि एक डॉक्टर पेशंट रिलेशनशिप मेंटेन करण्याच्या दृष्टीने नक्कीच मी मदत करेल. धन्यवाद सर्व.